आज पुन्हा एकदा मुंबईला जो आहे तो पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून। जे ही माहिती देण्यात आलेली आहे। सध्या मी मुंबईच्या सायन किंग सर्कल परिसरातून हा आढावा घेतोय। आपण जर पाहिलं तर अत्यंत ढगाळ वातावरण जे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळते। पाऊस जो आहे तो येऊन जाऊन बरसताना पाहायला मिळतो। विशेष बाब म्हणजे की काल रात्री सुद्धा धीम्या मध्य स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबईत झाला आणि आज दिवसभर पाऊस असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे। त्यासोबतच वारे जे आहेत ते प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील असे सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे पावसाची रिमझिम रिपरिप जी आहे ती मुंबईत सतत सुरू आहे। पण हवामान विभागाचा अंदाज असा आहे की दिवसभर वातावरण जे आहे ते मुंबईतले ढगाळ असेल आणि अतिवृष्टीचा इशारा सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुद्धा जे त्या अनुषंगाने संपूर्ण सतर्कता दाखवलेली आहे। अनेक ठिकाणी मोटर जे आहे त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेही जे ते सकल भागात पाणी साचू नये या पार्श्वभूमीवर पालिकेची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। तर हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मुंबईसह ठाणे आणि पालघर रायगड जिल्ह्याला जो आहे तो अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।